मित्रांनो, आज संपूर्ण जगाचा 90% व्यापार हा समुद्रमार्गे होतो. मोठमोठे जहाजं, आधुनिक बंदरं, कंटेनर टर्मिनल्स हे सगळं आपल्याला आज दिसतं. पण हजारो वर्षापूर्वी जेव्हा ना सागरी नकाशे होते ना तंत्रज्ञान, तेव्हा भारतात तयार झालं होतं एक प्राचीन सागरी बंदर. त्याचं नाव होतं लोथल. मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे प्राचीन बंदर नेमके आहे तरी कुठे? तर हे आहे गुजरात राज्यात आणि हे सिंधू खोरे सभ्यतेतील एक अत्यंत महत्त्वाचं पुरातत्व स्थळ आहे बरं का. हे भारतातील प्राचीन सागरी बंदरांपैकी एक मानलं जातं. लोथल हे सिंधू संस्कृतीतील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते आणि येथून अनेक वस्तूंचा व्यापार होत असे. प्रामुख्याने मेसोपोटेमिया म्हणजेच सध्याचा इराक आणि पूर्व आफ्रिका यासारख्या दूरच्या प्रदेशांशी व्यापार केला जात होता. कापूस आणि कापडी वस्तू, मणी आणि दागिने, हस्तिदंताच्या वस्तू, सुंदर कलाकुसर केलेली मातीची भांडी या व्यापारात महत्त्वाच्या होत्या. मित्रांनो, पुरातत्व शास्त्रज्ञांना उत्खननात येथून विटांच्या भिंती, मोजमाप करण्यात येणारी वजनमापे तसेच ड्रायडॉक सापडले आहेत. यावरून येथे व्यापाराची एक सुव्यवस्थित पद्धत असल्याचे दिसून येते. तसेच मेसोपोटेमिया आणि इजिप्तमधील मुद्रा आणि इतर कलाकृती लोथलमध्ये सापडल्या आहेत, जे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे मजबूत पुरावे आहेत. लोथल हे सिंधू संस्कृतीच्या आर्थिक भरभराटीचे आणि व्यापार कौशल्याचे एक उत्तम उदाहरण आहे. मित्रांनो, लोथलच्या या अद्भुत प्रवासात तुम्ही आमच्यासोबत होतात याचा आम्हाला आनंद आहे. अजून अशाच पुरातन गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढची गोष्ट कोणती पाहायची. तुमच्या प्रतिक्रियांवरच पुढचा व्हिडिओ ठरणार आहे.